सुमित लवकर द्यायचे, 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच आजच्या दिवसामध्ये 13 सामने कव्हर करायचे आहेत. तर नक्कीच सुमित पाटील आणि कल्पेश केने हे दोन फलंदाज आपण पाहतोया. 20 आघाडीचे फलंदाज, सलामीची जोडी गावदेवी सोनारपाडा संघाची. चार षटकांचा सामना असेल. यावेळी आपण पाहतो दत्ता कडव आणि अवधूत पाटील, DK आणि अवधूत पाटील हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. गोलंदाज गौरव सज्ज होतोय. या 20 P1च्या षटकामध्ये दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. स्ट्राईकला फलंदाज कल्पेश केने. पहिला चेंडू आपण पाहतोय, सुरेख चेंडू फेकला होता, भेडकावून दिला. यावीस आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, परंतु चेंडूचा वेग कमी झाला. यावीस आपण पाहतोय तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. 2 धावांनी श्रीगणेश करतोय, 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. फलंदाज आपण पाहतोय 20 कल्पेश केने. बिग फाईट सामना आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती सोनारपाडा संघाची. यावेळी सुरेख चेंडू फेकला होता, अतिशय वेगवान चेंडू फेकला होता. वेगाने इम्प्रेस करतोय हा गोलंदाज गौरव. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. शिवसमर्थ ग्रुप आयोजित शिवसमर्थ चषक 2018चं हे पर्व. वन डे फिनिश. 14 संघ आपण पाहतोय. वाईटचा इशारा येतो. या 20 DK मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. दत्ता कडव उर्फ DK या नावाने सुपरिचित. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती. सुरेख चेंडू फेकला होता, शर्यत वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. LBW फलंदाज बाद दिला जाणार याची नोंद घ्यायची आहे. यामध्ये नियम आहे, धावांची बरोबर झाली तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा. सुरेख चेंडू फेकला होता, वेगाने इम्प्रेस करतोय हा गोलंदाज गौरव. अप्रतिम गोलंदाज आहे आपण पाहतोय. 20 P1च्या षटकामध्ये, पावसाच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज गौरव. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. तर स्ट्राईकला फलंदाज कल्पेश केने. यावेळी मोठा फटका, लॉफ्टेड हिट, मिसटायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल परंतु चेंडू पडतो यावेळी गॅप मध्ये. चेंडू सीमा पलीकडे फरार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. स्वयंसेवक विनंती असेल त्वरित आपण चेंडू आणून द्यायचे.
सर्व स्वयंसेवकांना मी विनंती करतो की आपण सीमा रेषेवरती तैनात राहायचं आहे, जेणेकरून चेंडू लवकरात लवकर आतमध्ये येईल याची दखल आपण घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय सोनारपाडा संघ. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सात धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 5 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च करतोय. हा गोलंदाज आपण पाहतोय 20 गौरव पुन्हा एकदा सज्ज होतोय. या 20 आपण पाहतोय फलंदाज बाद, बिग विकेट. पहिला मोठा धक्का बसतोय गावदेवी सोनारपाडा संघाला. कल्पेश केने बॅक टू द पवेलियन. from Jack. तर नक्कीच आपण पाहतोय 20 वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोटीतील दुसरं षटक घेऊन गोलंदाज विवेक सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. अजय येतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय 20 यूट्यूब लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. फलंदाज बाद, बिग विकेट. यष्टे उद्ध्वस्त, दांडी गुल. अजून एक धक्का बसतोय. सुमित पाटील बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती या 20 आपण पाहतोय सफलता प्राप्त करतोय हा गोलंदाज अजय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय 20 अनिकेत पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, कीपर बीट होतोय, लॉंग स्टॉप क्षेत्र क्लिअर करतोय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. थँक्यू सो मच. नक्कीच 22च्या स्वरूपात आपण पाहतोय 20 4 धावा येत आहेत. आयसीसी नियम क्रमांक 23 लगावला जातोय 22 लेग बाईज. नक्कीच कीपर बीट झाला होता. या 20 आपण पाहतोय एस्टेनच्या पाठीमागे संगनायक रोहित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 11 धावा धावफलकावरती. सुरेख चेंडू फेकला होता, टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय 20 आउटस्विंगच्या माध्यमातून बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 11 धावा अनिकेत पाटील. आणि आता मात्र फलंदाज आपण पाहतोय या 20 नॉस्ट्राइक एनला. सुरेख चेंडू आपण पाहतोय ऑफडाऊनचा हा फटका एकदा पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती.
हेमंत मात्रे ऑन स्ट्राईक. सुरेख चेंडू फेकला तर गुड लेन स्पॉटवरून आपण पाहतोय अतिरिक्त बाउन्स होतो. टेक ऑफ चेंडू आणि सरळ जाऊन विकेट किपर संगनायक रोहितच्या हातामध्ये विसवतोय. दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. 20 गोलंदाज अजयच्या मार्फत पुन्हा एकदा राईट टर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. तर स्ट्राईकला फलंदाज हेमंत. सुरेख चेंडू फेकला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण करतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आणि पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7.00च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती गावदेव सोनारपाडा संघाची. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता. आपण पाहतोय एक धाव पूर्ण करतो. विशाल आहे नवीन गोलंदाज आपण पाहतोय. डावखुरे आता हा वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. अनिकेत पाटीलच्या बॅटमध्ये एक धाव येते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 20 तिसरं मार्गस्थ आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. सुरेख चेंडू फेकला होता. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. या 20 आपण पाहतोय सोनारपाडा संघाला. हेमंत मात्रे बॅक टू द पवेलियन. सो मच. तर नक्कीच नवीन फलंदाज भावेश. आता मात्र भावेशला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की संघ अडचणीत सापडला. यावेळी सोनारपाडा संघ अप्रतिम गोलंदाजी होती. यावेळी कोणी संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज विशाल आपण पाहतोय आणि विशालने सुद्धा एक सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी यावेळी कोणी संघाच्या या 3 गोलंदाजांच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा. सुरेख चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 15 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती सोनारपाडा संघाला. घरच्या मैदानावरती खेळतोय हा सोनारपाडा संघ. यावेळी मोठा फटका बिग हिट करतोय. मिस्टामिंग फटका आहे. चेंडू सीमा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती. गणपती बाप्पाचा शुभ आकडा 21. भावेशच्या बॅटमधून पहिला उत्तुंग षटकार येतोय.
नक्कीच याचसाठी हा फलंदाज जाणला जातो. आपण पाहतो यावेळी भावेश उंचपुरा असा फलंदाज आहे. यावेळी 5व्या क्रमांकावरती आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल, स्वतः गोलंदाज गेला होता. यावेळी विशाल जेलवरती धावबाची संधी. गरज होती का? गरज नव्हती. फलंदाज बाद. भावेश बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय सोनारपाडा संघाला. सो मच. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतो 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सांघिक यश मिळते. यावेळी कोणी संघाला धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. यावेळी भावेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बेडकावून दिला. यावेळी मिस टायमिंग फटका आहे. सोपा जेल सोडला जातोय. नक्कीच चुकीचं रूपांतर 4 धावांनी होतोय. चेंडू सीमा पलीकडे फरार 4 धावांसाठी. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा अख्ख्या महाराष्ट्रात. थँक्यू सो मच. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतो 3 षटकानंतर. यावेळी आपण पाहतोय सोनारपाडा संघाची 26 धावा 3 षटकानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघे शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा सोनारपाडा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा सोनारपाडा संघ. बलाढ्य इन्फॉर्म कोणी या संघासमोर. तर यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील 3रा सामना असेल तिसगाव विपक्ष नवपाडा. नक्कीच सलगच्या 3 चौकारांसाठी समीर पाटील यांच्याकडून 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक सुवर्ण संधी असेल. यावेळी सोनारपाडा संघाच्या फलंदाजांना बघूया या सुवर्ण संधीचं सोनं करतायत का हे दोन्ही फलंदाज. अनिकेत पाटील त्याला साथ देतो. यावेळी प्रथमेश. गोलंदाज विवेक सज्ज होतोय. अंतिम षटकामध्ये स्लोगोरच्या षटकामध्ये विवेक येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. अप्रतिम सुरुवात करतो या षटकामध्ये अनिकेत पाटीलच्या बॅटमधून पहिला दणदणीत चौकार. थँक्यू सो मच. नक्कीच समीर पाटील यांच्याकडून मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे. नक्कीच बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर नक्कीच पहिला चौकार आलाय फलंदाज अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. बघूया सलगचे 2 चेंडूमध्ये जर 2 चौकार आले तर नक्कीच 5,555 रुपयाचा मानकरी असेल. यावेळी हा फलंदाज अनिकेत पाटील. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. गुणवत्ता खूप आहे. क्षमता या फलंदाजामध्ये. पुढे चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. बेडकावून दिले. यावेळी आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत फलंदाज अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. जर या चेंडूवरती चौकार आला तर नक्कीच 5,555 रुपयांचा मानकरी असेल. यावेळी अनिकेत पाटील. थँक्यू सो मच. किरण पाटील साहेबांचं आगमन एस व्यासपीठावरती. जर या चेंडूवरती चौकार मारला तर नक्कीच हर्षल पाटील यांच्याकडून 1,000 रुपये आणि समीर पाटील यांच्याकडून तब्बल 5,555 रुपये. म्हणजे एक चौकार मारला तर नक्कीच तब्बल 6,555 रुपयाचा मानकरी ठरेल हा फलंदाज आपण पाहतोय अनिकेत पाटील. तर सुवर्ण संधी असेल अनिकेत पाटील. मी आधीच म्हटलं होतं गुणवत्ता खूप आहे या फलंदाजामध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. चेंडू सीमा पलीकडे चौकार. परंतु 22चा इशारा येतोय यावेळी अवधूत पाटील यांचा.
थँक्यू सो मच. परंतु नक्कीच आपण पाहतो यावेळेस हर्षल पाटील आणि समीर पाटील यांनी दखल घेतली. 500 रुपयाचा मानकरी असेल यावेळेस आपण पाहतोय अनिकेत पाटील. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय यावेळेस अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला होता, एकदा पूर्ण करतोय. शरीराचा वेध घेतला जातोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 39 धावा धावफलकावरती. नक्कीच संघ अडचणीत सापडला होता, तिथून मात्र सावरण्याचं काम केलंय यावेळेस फलंदाज अनिकेत पाटीलने. एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग स्कोर उभा करून दिलाय. कारण की गोलंदाजी ही खूप चांगली आहे. रितेश पाटील सारखा एक गोलंदाज आहे. सुरेख चेंडू फेकला होता. स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा नजाकत बरा फटका. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 43 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्रिकेट दाखवलं यावेळी सोनारपाडा संघाने. या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस विवेक. अंतिम चेंडू शिल्लक. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. अवधूत पाटील यांचा इशारा येतोय वाईटचा. ICC नियम क्रमांक 22चं पालन मैदानावरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. एक फायटिंग स्कोर उभा केला यावेळेस आपण पाहतोय यावेळेस सोनारपाडा संघाने. कारण की 4 मोठे धक्के खूप लवकर बसले होते. फलंदाज बाद. यश ठेव उद्ध्वस्त. दांडी गुल. अजून एक धक्का बसतोय सोनारपाडा संघाला. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11.00 च्या सरासरीने 44 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोनारपाडा संघाची आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती यावेळेस खोणी या संघासमोर. थँक्यू सो मच. तर नक्कीच यापुढील सामना असेल तिसगाव विपक्ष नवपाडा. नक्कीच तिसगाव संघ संगणक हितेश गायकवाड नक्कीच येत आहेत. तिसगाव संघ उपस्थित आहे. तर विनंती असेल यावेळेस नवपाडा संघ संगणक त्वरित यायचे टॉससाठी. तिसगाव संघ आलेला आहे इथे आपण पाहतोय. संपूर्ण तिसगाव संघ आहे. नवपाडा संघ संगणक त्वरित यायचं टॉससाठी. कारण की तिसगाव संघ आपण पाहतो यावेळेस उपस्थित आहे. यापुढील सामना असेल तिसगाव विपक्ष नवपाडा. या दोन संघांमध्ये बिग फाईट सामना असेल. तर नक्कीच 45 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती आपण पाहतोय. 11.25 च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. कोणी संघ फलंदाज पाठवायचे आहेत. कोणी संघ विनंती असेल त्वरित आपले फलंदाज पाठवायचे आहेत. कारण की 13 सामने कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 45 धावांचं आव्हान. 11.25 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. नवापाडा संघ संगणक त्वरित याच्या टॉससाठी. यापुढील सामना असेल नवीन 11 तिसगाव विपक्ष नवापाडा. या दोन संघांमध्ये
हितेश गायकवाड आहेत संगनायक आपण पाहतो यावेळेस तिसगाव संघाचे. वेलकम हितेश. आशिष येतो नवीन गोलंदाज आपण पाहतो या 20 P1च्या या षटकामध्ये आशिषचा वापर करतोय. संगनायक आपण पाहतो या 20 सुमित पाटील संगनायकाच्या भूमिकेमध्ये. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो या 20 45 धावांचा आव्हान. गेम ऑन. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असलेल्या सामन्यासाठी. डीके आपण पाहतोय 20 मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. तर अवधूत पाटील स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय गौरव. यावेळेस मोठा फटका मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल पोहोचू शकला नाहीये. नक्कीच आधी थांबले होते नक्कीच पोहोचू शकला नाही. यावेळेस क्षेत्ररक्षक चूक करतोय. लॉंग ऑनचा आपण पाहतोय तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. 2 धावांनी श्रीगणेश करतोय 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय हा फलंदाज गौरव. पहिल्या चेंडूवरती एक जीवनदान मिळतोय यावेळेस गौरवला. गौरव आणि रोहित ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून आपण पाहतोय एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल फलंदाज बाद. बिग विकेट. पहिला मोठा धक्का बसतोय संगनायक. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर नक्कीच पहिली सांघिक यश मिळते यावेळेस सोनारपाडा संघाला. पहिला विकेट गमावला धावबादच्या स्वरूपात. संगनायक परत तो यावेळेस कोणते योगदान दिले नाहीये. संगनायक रोहितने 3 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय. नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो यावेळेस तिसऱ्या क्रमांकावरती लखन. यावेळेस मोठा फटका मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल जेल सोडला जातोय आणि पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आजचा दिवस आहे मित्रमंडळी यावेळेस गौरवचा कारण की 2 झेल सोडले जात आहेत. आता मात्र भावेशने चूक केली. अनिकेत पाटील येतात आता मात्र मिड ऑफला 30 सर्कलमध्ये आपण पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आशिष. P1च्या या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षक चांगली साथ देत नाहीये यावेळेस आशिषला. यावेळेस मोठा फटका पावरप्लेचा योग्य वापर करतोय चेंडू सीमा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक यावेळेस आपण पाहतोय. पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज आतिश. आतिश सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. चार चेंडू फेकले 9 धावा खर्च करतोय आणि एक सांघिक यश मिळते यावेळी सोनारपाडा संघाला. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 45 धावांचं आव्हान असेल. गौरवचे 2 झेल सोडले त्यावेळेस आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते.
धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20. 9 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी होती. 20 गोलंदाज आशिषच्या मार्फत पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार करतोय. तर स्ट्राईकला फलंदाज गौरव. सुरेख चेंडू फेकला होता. अप्रतिम यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टिरक्षण आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खोणी संघाची उर्वित समीकरण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. डीजे सो मच. तर नक्कीच आपण पाहतोया 20 स्वानंद ठाकूर येतोय नवीन गोलंदाज. 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 20 36 धावांची गरज आहे. स्वानंद येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय 20 लखन आणि गौरव ही जोडी आपण पाहतोय. 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. पहिला चेंडू आपण पाहतोय 20 सुरेख चेंडू फेकतोय गोलंदाज स्वानंद. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. अप्रतिम गोलंदाजी होती 20 सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगणक सुमित पाटील एक अनुभवी संगणक आहे. अंडर-21 च्या माध्यमातून चांगला संघ बांधला यावेळी सुमित पाटीलने. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये स्वानंद येतोय चेंडूवरती उचलेल तोपर्यंत एका धावेचा अवधी असेल. एक चोरटी धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय इन डबल फिगर मध्ये 10 धावा. अजूनही 35 धावांची गरज. 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी यावेळी कोणी संघाला बिग फाईट सामना आपण पाहतोय. काटेकी टक्कर आपण पाहतोय. या दोन संघांमध्ये क्रिकेटचं हे युद्ध आपण पाहतोय. नवपाडा संघाचा संघनायक विनंती असेल नवपाडा संघाचा संघनायक यापुढीलचा सामना असेल नवापाडा विपक्ष तिसगाव या दोन संघांमध्ये. तर विनंती असेल नवापाडा संघाचा संघनायक त्वरित यायचे टॉससाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका. लॉफ्टेड हिट ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. नक्कीच 2 झेल सोडले होते यावेळेस गौरवचे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. त्या झेलची किंमत मोजतोय यावेळी सोनारपाडा संघ. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. मिस्टामिंग फटका आहे. झेलची संधी असेल. अप्रतिम झेल टिपतोय यावेळी हेमंत म्हात्रे आणि अजून एक सफलता प्राप्त करतोय यावेळी सोनारपाडा संघ. दुसरा धक्का बसतोय कोणी संघाला. गौरव बॅक टू द पवेलियन.
सो मच. राकेश इथून नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. सलामी दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता मात्र या खुणी संघाची इथून मात्र जिम्मेदारी असेल यावीस मिडल ऑर्डरच्या फलंदावरती इथून सामना जिंकून देण्याची खुणी संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल यावीस सोनारपाडा संघासाठी आणि 1 ते 2 मोठे फटके या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकेल यावीस कोणी संघाला. 13 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 29 धावांची गरज. 13 चेंडू आणि 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नाही तर मोठा फटका आपण पाहतोय 20 मिड ऑफच्या डोक्यावरून आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 2 षटकांत धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 कोणी संघाला. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सोनारपाडा संघ. विलंब करू नका. आधीच उशीर झाला या स्पर्धेला. आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय सोनारपाडा विपक्ष खोणी या दोन संघांमध्ये. तर नवपाडा संघ संघनायक शेवटचा कॉल असेल. नवपाडा संघ संघनायक त्वरित यायचं टॉससाठी. व्यासपीठा समोर यायचं नवपाडा संघ संघनायक तसेच तिसगाव संघ संघनायक. यापुढे सामना असेल पहिल्या फेरीमधील तिसरा सामना तिसगाव विपक्ष नवपाडा या दोन संघांमध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. तर समीर पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभचं टॉस करायचंय. यापुढे सामना असेल पहिल्या फेरीमधील तिसरा सामना तिसगाव विपक्ष नवपाडा या दोन संघांमध्ये. या पण व्यासपीठावरती दोन्ही संघनायक. सामना 4 षटकांचा असेल. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 25 धावांची गरज. अनिकेत पाटील येतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय 20 या तिसऱ्या षटकामध्ये. अनिकेत पाटील तिसगाव संघ टॉस विन आहे. 4 षटकांचा सामना असेल. यापुढील सामना आपण पाहू शकाल तिसगाव विपक्ष नवपाडा या दोन संघांमध्ये. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. अनिकेत पाटील सज्ज होतोय या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्रायकला फलंदाज राकेश, नो स्ट्रायकला फलंदाज लखन. सुरेख चेंडू फेकला. तर पहिला चेंडू आपण पाहतोय 20 ब्लॉक हॉलचा फेकतोय. क्रिकेटमध्ये याला ब्रह्मास्त्र म्हटलं तर त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज अनिकेत पाटील. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. यावेळी आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. 11 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 24 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. अतिशय वेगवान चेंडू फेकला होता. वेगाने बीट करतोय, वेगाने इम्प्रेस करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय 20 अनिकेत पाटील. धावसंख्या स्थगित धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल या 20 गावदेवी सोनारपाडा संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा इम्प्रेस करतोय. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय 20 अनिकेत पाटीलचं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार, कारण की संघाला खऱ्या अर्थाने सावरण्याचं काम केलंय. कारण की खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 4 फलंदाज लवकर गमावलेले, तदनंतर जी अप्रतिम फलंदाजी केली आणि आता या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज.
यावेळेस मोठा फटका, मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल. अप्रतिम जेल टिपतो यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. कल्पेश केणे आणि अजून एक धक्का बसतोय खोणी संघाला. लखन बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 8 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. मजबूत पकड निर्माण करतोय सोनारपाडा संघ या सामन्यावरती आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती सोनारपाडा संघाने. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी होती यावेळेस अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी होते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणारे अनिकेत पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. कधी गुडलेनचा चेंडू फेकतोय तर कधी कधी यॉर्कर चेंडू फेकतोय. फुलर लेनचे चेंडू हाताळतोय यावेळेस अनिकेत पाटील. धावसंख्या 1 वाटी. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. 7 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. परंतु एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात यावेळेस अनिकेत पाटीलसाठी. फक्त 4 धावेचं षटक फेकलंय आणि या सामन्यामध्ये यावेळेस आपण पाहतोय सोनारपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. धावांची बरोबरी झाली तर नक्कीच प्रथम विकेटचा विचार केला जाईल, कारण की 5 फलंदाज गमावलेत यावेळेस सोनारपाडा संघाने आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. यावेळेस आपण पाहतोय कोणी संघाचे 6 चेंडू 21 धावांची गरज. 20 केल्या तरी संघ जिंकू शकतो यावेळेस विकेटच्या आधारावरती खोणी संघ. नक्कीच टीम मीटिंग कॉल करतात यावेळेस आपण पाहतोय सुमित पाटील. सहा चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 21 धावांची गरज. 20 केल्या तरी संघ जिंकू शकतो. सुमित पाटील येतोय. नवीन गोलंदाज संगनायक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारतोय. निरंजन मेहता विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. चांगले समालोचक सुद्धा आहेत, चांगले गुणलेखक सुद्धा आहेत. निरंजन मेहता तसेच मयूर म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या व्यासपीठावरती. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या शिवसमर्थ चषक 2018 मध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. सुमित पाटील येतो. नवीन गोलंदाज संगनायक आहे या 20 सोनारपाडा संघाचा. 21 धावा डिपेंड करण्यासाठी स्वतः संगनायकाने जिम्मेदारी घेतली आपल्या खांद्यावरती. ते स्ट्रायकला पर्यंत आपण पाहतोय 20 राकेश. 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लाईनचा वापर करतो. हुक करतो चेंडूला आपण पाहतोय गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबण्याचा चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 16 केल्या तरी संघ जिंकू शकतो विकेटच्या आधारावरती. यावीस खोणी संघ. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. अपडाऊनचा फटका आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि 2च धावांची समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 4 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय यावीस 15 धावांची गरज. 14 केल्या तरी संघ जिंकू शकतो यावीस कोणी संघ. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एकदा पूर्ण करतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद
अजून एक धक्का बसतोय यावेळी कोणी संघाला. थँक्यू सो मच. 3 चेंडू 14 धावांची गरज. अजूनही बेनिफिट असेल यावेळी कोणी संघासाठी, कारण की 4 फलंदाज बाद झालेत यावेळी कोणी संघाचे आणि 5 फलंदाज बाद झालेत सोनारपाडा संघाचे. इथून मात्र 3 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्या तरी संघ जिंकू शकतो यावेळी कोणी संघ. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळी मोठा फटका, स्क्वेअर द विकेट खेळतो, एक धाव पूर्ण करतोय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. धावबाची संधी असेल, 2 धावा चित्याच्या वेगाने पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा, 2 चेंडू आणि 2 उत्तुंग षटकार मारावे लागतील आता मात्र फलंदाज राकेशला. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 चेंडू 12 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी सुमित पाटील गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा. सुरेख चेंडू फेकला होता, झेलची संधी असेल, झेल सोडला जातोय. स्वानंद होते, स्वानंद ठाकूरने झेल सोडलाय, परंतु आपण पाहतोय 20 सामना जिंकतोय. 1 चेंडू 12 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल यावेळी सोनारपाडा संघाला. तिसगाव संघ आणि सोनारपाडा संघ आपण सज्ज राहायचे. यापुढेचा सामना तुमचा असेल. हा सामना संपल्यानंतर तिसगाव संघ त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती सोनारपाडा संघ. नक्कीच सामना जिंकतोय सोनारपाडा संघ. सोनारपाडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच आपण पाहतोय कोणी संघाचा आभार आणि कौतुक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर नक्कीच मी विनंती करतो आदरणीय भीमराज पाटील साहेबांना की आपले शुभ हस्ते अनिकेत पाटील यायचं आपण या सामन्याचा मॅन ऑफ